प्रभो, श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या सिद्ध नामधारक संवादाच्या या पवित्र प्रवाहामध्ये कथेच्या माध्यमातून जी अनेक मूल्यवान रत्न, सूत्ररूपी रत्न मानवी जीवनाच्या कल्याणासाठी प्रगट होत आहेत, ज्या सूत्रांच्या साहाय्यानं आमचं जीवन हे सुखी, समाधानी, शांत आणि परमात्म्याचा जो परमानंद आहे त्या परमानंदाकडे वळावं, हीच यामागलची भावना आहे. सज्जन हो, आज ज्या क्षेत्राला श्री क्षेत्र नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी म्हणून आपण ओळखतो, ते महाराष्ट्रातलं अत्यंत लोकप्रिय क्षेत्र, ज्या क्षेत्रावर स्वामी नृसिंह सरस्वतींनी 12 वर्ष निवास केला आणि त्या ठिकाणी योगिनींना वरदान देऊन स्वामी तिथून निघत आहेत. त्यावेळेस योगिनींना दुःख वाटलं की साक्षात परमेश्वराचं स्वरूप असलेल्या या दिव्य विभूतीचं आपल्याला नित्य दर्शन होत होतं, परंतु आता मात्र ते आपल्याला होणार नाही. म्हणून सद्गदित योगिनींनी जेव्हा त्यांची करुणा भाकली, त्यावेळेस स्वामींनी त्यांच्यासाठी काही वरदान दिलं, काही आशीर्वाद दिले आणि सांगितलं की मी गुप्त रूपानं इथं असणार आहे. या ज्या माझ्या मनोहर पादुका आहेत, या पादुका इथं स्थापित होतील आणि त्या पादुकामध्ये सामर्थ्याच्या रूपानं, कृपेच्या रूपानं, आशीर्वादाच्या रूपानं, दयेच्या रूपानं मी नित्य वास करीन. सज्जन हो, असं केवळ सांगितलं असंच नव्हे, तर त्याची प्रचिती पुढील काळामध्ये त्या नरसिंहवाडीतल्या त्या पादुकांच्या सेवेनं अनेक भाविकांना आत्तापर्यंत लाभलेली आहे. स्वामींच्या काळातच स्वामी तिथून निघाल्यानंतर शिरोळ नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये गंगाधर नावाचा एक विप्र आहे. त्याची भार्या अत्यंत शांत आणि सुशील आहे. फक्त एक होतं की त्यांच्या घरामध्ये पुत्र वाचत नव्हता. मुलगा व्हायचा आणि तात्काळ मृत व्हायचा. असे 5 पुत्र तिला झाले आणि 5ही पुत्र पंचत्व पावले. अनेक देवांची आराधना केली, परंतु बाळ काही वाचत नव्हतं. खूप दुःख वाटायचं. आपल्या पूर्व प्रारब्धाला दोष द्यायची, परंतु पुत्रप्राप्तीची इच्छा असल्यामुळं अनेक विद्वानांबरोबर भेटून बोलून समस्या सांगायची, दुःख सांगायची. त्यावेळेस ते सांगायचे की तुझी एकंदर पत्रिका पाहता, तुझी एकंदर कुंडली पाहता आम्हाला असं स्पष्ट दिसतं की पूर्वजन्मामध्ये, मागलच्या जन्मामध्ये तुमच्याकडून एक अशी घटना घडली आहे की एका ब्राह्मणाने तुम्हाला कर्ज दिलं होतं आणि ते कर्ज तुम्हाला फेडणं झालं नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला तो जो अत्यंत द्रव्याचा लोभी असलेला ब्राह्मण आहे, तो पिशाच्य झाला आणि तो तुमची संतती वाढू देत नाही. म्हणून त्याची उद्धारगती करण्यासाठी तुम्ही त्याचं अंतिम कर्म करावं. एक 100 रुपये, म्हणजे आता त्या काळी काय
प्रमाण होतं ते माहीत नाही, परंतु गुरुचरित्रकारांनी द्रव्य द्यावे 100 असा उल्लेख केलेला आहे. त्या गोत्राच्या द्विजाला तेवढं द्रव्य द्यावं आणि अजून एक करावं. 1 महिनाभर जिथं सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या कृष्णगंगेच्या तटाकी राहत होते, उपासना करीत होते, तिथं जावं, 1 महिनाभर राहावं, उपवास करावा, औदुंबराच्या वृक्षाखाली आराधना करावी, पापविनाशी तीर्थात स्नान करावं, औदुंबराला ते पाणी घालावं, अभिषेक करावा, विधीपूर्वक श्री गुरुच्या ज्या चरणपादुका आहेत त्या चरणपादुकाची पूजा करावी. नरसिंह सरस्वतीसारख्या साक्षात परमेश्वर स्वरूप असलेल्या, दत्त स्वरूप असलेल्या महात्म्याचा आशीर्वाद तुला लाभल. मात्र तो जो द्विज होता, शौनक गोत्राचा होता तो, तर त्या शौनक गोत्राच्या द्विजाला 100 द्रव्य द्यावं असं समजावून सांगितलं. गुरुस्मरण करावं, गुरुचरणाचं ध्यान करावं, तुझा जो मागलचा हा जो भाग आहे तो संपून जाईल आणि तुला संतती होईल. आता ती माऊली सांगायला लागली की आपण सांगत आहात ते सगळं योग्य आहे, परंतु मी खूप गरीब आहे, मी बाकीचं सगळं करू शकते, परंतु मी 100 द्रव्य मी कुठून देणार, तेवढी माझ्याकडे शक्ती नाही. मी प्रदक्षिणा करील, मी उपवास करील, मी पूजा करील, मी स्नान करील, मी हे सगळं करीन, परंतु 100 द्रव्य, आपण आजच्या परिभाषेमध्ये 100 रुपये म्हणू, ही काही माझी शक्ती नाही. काही विद्वानांनी सांगितलं, तू उपासनेला प्रारंभ तर कर, सद्गुरूची कृपा असं काहीतरी करील की ज्याच्यामुळं याच्यातून मार्ग निघेल. आणि तिनं तिथं जाऊन जिथं स्वामी आराधना करायचे, जो औदुंबराचं तिथं जो वृक्ष आहे, तिथं ज्या मनोहर पादुका स्थापन केलेल्या आहेत, त्या परिसरामध्ये ती आली. अत्यंत श्रद्धेनं विधीपूर्वक तिनं स्नान करावं, पूजा करावी, प्रदक्षिणा कराव्यात, उपवास करावा. असं 3 दिवस झाल्यानंतर तो शौनक गोत्राचा द्विज रात्री तिच्या स्वप्नामध्ये पिशाच्य रूपानं आला आणि म्हणायला लागला की तू एका संन्यासी साधूची उपासना करून माझ्यापासून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करीत आहेस, परंतु मला 100 रुपये दिल्याशिवाय मी तुझी संतती वाढू देणार नाही, मी तुझी संतती वाचू देणार नाही. आणि असं म्हणून तो तिला भीती दाखवायचा. आता काय करावं? ती दुःखी झाली आणि तो पिशाच्य तर सदैव तिला हा धाक दाखवत आहे की माझ्या द्रव्याचा तू अपहार केलेला आहेस आणि ते द्रव्य मला दिल्याशिवाय मी तुझी संतती वाढू देणार नाही. असं स्वप्न चालू आहे. त्या स्वप्नामध्ये ती माऊली भयग्रस्त झाली आहे आणि औदुंबराच्या पाठीमागं लपण्याचा प्रयत्न करीत आहे. तर तिथं तिनं पाहिलं की जे नरसिंह सरस्वती होते, जे इथं 12 वर्ष राहिले होते, ते स्वप्नामध्ये तिला प्रत्यक्ष समोर दिसले. तिनं स्वामीकडे पाहिलं, त्या पिशाच्याने स्वामीकडे पाहिलं आणि तो पिशाच्य स्वामींना हात जोडून म्हणत आहे की मागलच्या जन्मी माझ्या द्रव्याचा यांनी अपहार केला आहे, मला माझे 100 रुपये बुडवलेले आहेत आणि मी माझं त्याच्यामुळं प्राण गेला, त्या द्रव्यावर माझं मन असल्यामुळं आता मी ह्या पिशाच्य योनीला आलो, मलासुद्धा या योनीतून सुटका करून घ्यायची आहे. तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही माझ्या शत्रूचा पक्षपात करू नका, मला जेवढी धन हवं आहे तेवढं मला धन देण्यामध्ये आपण अडथळा करू नका, असं तो स्वामींना म्हणत आहे. आणि तिला म्हणत आहे की माझे जे
पैसे आहेत, माझे पैसे मला मिळाल्याशिवाय मी तुझी संतती वाढू देणार नाही. हा प्रसंग स्वप्नामध्ये ती पाहत आहे. आणि त्यावेळेस सद्गुरू नरसिंह सरस्वतीचं असं एक रूप तिनं पाहिलं, थोडं उग्र रूप पाहिलं, की तो जो पिशाच आहे त्या पिशाच्यावर नरसिंह सरस्वती क्रोधायमान झाले आहेत. आणि नरसिंह सरस्वती असं बोलत आहेत त्याला, की श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रवदेसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण. आम्ही सांगो जेणेरीती जरी ऐकसी हितार्थी तुझं होईल सद्गती पिशाचत्व हरेल. जे काय देईल विप्रवनिता तुवा अंगीकारावे सर्वथा. जरी न ये तुझ्या चित्ता जाई आता येथोनी. राखीन माझी या भक्तांशी वंशोवंशी अभिवृद्धीशी पुनरपी जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु. या ओव्या वाचताना माझ्या अंगावर आत्तासुद्धा काटा आला आहे की संत सद्गुरू कसे असतात. त्यांचं हे वाक्य मला गुरुचरित्राचं प्राणतत्व वाटतं. गुरुचरित्राचा प्राण, गुरुचरित्राचा विचार, गुरुचरित्राचा आधार या 4 ओव्यामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, तुझे पैसे घेतलेत, आज ती दरिद्री आहे, ती उपासना करीत आहे, तिची भावना तुझे पैसे बुडवावे अशी नाही. आता तिच्यामध्ये जेवढी शक्ती असेल तेवढं तू द्रव्य तुला देईन. पण एक लक्षात ठेव, ती माझ्या पायाशी आली आहे, ती मला शरण आली आहे. माझ्याप्रती तिच्या अंतःकरणामध्ये अपार भक्तिभाव आहे. आता मी माझ्या भक्ताला कधी संकटामध्ये पडू देणार नाही. जर भक्तांना उपद्रव देशील तर आम्ही तुला शिक्षा करू. काय म्हणतात स्वामी, पुन्हा पुन्हा त्या ओवीचा मला आठव होतो. जेव्हा जेव्हा जीवनामध्ये संकट येतात तेव्हा तेव्हा या ओवीचं स्मरण करावं. राखीन माझी या भक्तांशी वंशोवंशी अभिवृद्धीशी पुनरपी जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु. हे जे स्वामींचं स्वामित्व आहे, ही जी प्रभूची प्रभुता आहे, हे सद्गुरूचं जे सत महत तत्व आहे, या तत्वाचा कधी विसर पडू देऊ नये. जीवनामध्ये संकट येतात, येत नाहीत असं नाही, परंतु जर सद्गुरूवर अनन्य भाव असेल, अनन्य भक्ती असेल तर सद्गुरू त्याचं रक्षण करतात. असा योगक्षेमं वहाम्यहम किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, ही जी श्रीकृष्णाने प्रतिज्ञा केलेली आहे त्या प्रतिज्ञेचं रूप हे स्वामींचं वचन ऐकताना वाचताना माझ्या मनामध्ये गलबलून येतं. नका कष्टी होऊ, नका समजू की आपल्याला कोणाचा आधार नाही. आपल्याला सद्गुरूचा आधार आहे. आणि हा सद्गुरूचा आधार जेव्हा पाहिला तिनं त्यावेळेस तो विप्र पिशाच्यसुद्धा स्वामीला नमस्कार करून म्हणाला, स्वामी मी तुमचे चरण पाहिले, मी तुमचं सगळं मान्य करायला तयार आहे, आता माझा उद्धार करावा. श्रीगुरूंनी त्याच्यावरही कृपा केली. स्वप्न संपलं. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर, महाराजांची आराधना केल्यानंतर, औदुंबराला पाणी घातल्यानंतर ती जी विप्र वनिता आहे तिनं अशी 10 दिवस सेवा केल्यावर एके दिवशी स्वामी स्वप्नामध्ये आले आणि तिच्याजवळ 2 नारळं तिच्या ओटीमध्ये टाकली आणि तिला सांगितलं, म्हणे पारणे करी होतो आता, पुत्र होतील वेदरता, वाढे त्यांची संतती बहुता, चिंता न करी अहो बाळे. हे माझ्या लेकरा, तू आता चिंता करू नको, तुला हे मी 2 श्रीफळ देत आहे, हीच तुझी संतती तुला मिळेल आणि दीर्घायुष्य संतती होईल, त्यांना पुत्रपौत्र होतील, असा आनंद होईल असं सांगितलं. यथावकाश महिन्याभरानंतर तिचं व्रत पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर ती आपल्या घरी गेल्यानंतर यथावकाश यथासमय ती गर्भवती झाली आणि तिला 2 पुत्र झाले. सज्जन हो, या प्रक्रियेकडे पाहताना आपला जो वैदिक पूर्वजन्माचा सिद्धांत आहे, कधीकधी आपल्याला असं दिसतं की या जन्मामध्ये आपण चांगले कामं करतो,
पण कधीकधी मागलच्या जन्माचा हिशेब हा चुकता करायचा असतो आणि अशा वेळेला विकळ न होता, विव्हळ न होता, घाबरून न जाता सद्गुरूच्या चरणी लीन व्हावं आणि सद्गुरू आपल्यावर कृपा करतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतात. हा या कथेचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्धामध्ये एक अत्यंत नाट्यमय घटना या प्रसंगामध्ये घडते आणि त्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.